नमस्कार, पुन्हा एकदा IHRPC न्यूजमध्ये आम्ही आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत। बातमी आहे तिसगाववरून। तिसबाग विभागातील अधिकारी व ठेकेदार यांच्या संगमताने नियमबाह्य आणि बोगस कामे करून घोटाळा केला आहे। यातील सर्व भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांची कसून चौकशी करून यांच्यावर कारवाई होण्यासाठी बेमुदत आमरण उपोषणाची घोषणा करण्यात आलेली आहे। मी सचिन खंडागळे, राहणार तिसगाव विभागातील महावितरण कक्षातील भ्रष्टाचाराविरोधात मी उपोषणाला बसलेला आहे। दुसरा दिवस आहे माझा। तिसगावमध्ये अधिकारी व ठेकेदार यांच्या संमताने आणले गेले कामं भरपूर झालेले आहेत। त्याच्यासाठी मी 2 दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे। सफल चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यावर व ठेकेदारावर कारवाई व्हावी ही विनंती। 23 पासून विद्युत वितरण विभागाचं अहमदनगर आत्ताचं अहिल्यानगर या ठिकाणी आमचे तिसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडागळे, नितीन खंडागळे, पात्रे कंपनी हे सगळे पदाधिकारी कालपासून या ठिकाणी तिसगाव सेक्शनमध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे, अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या संगनमतानं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाच्या, गोरगरीब माणसाचा जो पैसा आहे तो कशा पद्धतीनं एक विशिष्ट समुदायाच्या विशिष्ट घटकाच्या खिशामध्ये खऱ्या अर्थानं कशा जातो आहे हे थांबवण्यासाठी आमचे सगळे हे पदाधिकारी कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। प्रशासनाच्या वतीनं अतिशय अमानवी अशा पद्धतीची वागणूक त्यांना कालपासून या ठिकाणी मिळत आहे। कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, वरून धो पाऊस पडतो आहे, सगळीकडे घाणीचं मच्छरांचं साम्राज्य झालेलं असताना ते गेटच्या आत त्यांना बसू दिलं नाही। त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी चांगल्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी त्यांना संवाद केला नाही, त्यांच्या भावना समजून घेतल्या नाही आणि त्याच्यामुळे आज आम्ही सगळे आमची टीम सामाजिक न्याय विभागाची, माझ्यासोबत नगर तालुक्याचे आमचे अध्यक्ष शेखरभाऊ पंचमुख, आमचे RPIचे विजयभाऊ, त्याच पद्धतीने आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी आलेले आहेत। आम्ही या निमित्तानं प्रशासनाला सांगू इच्छितो की इथले जे आहेत अधीक्षक अभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील किंवा त्या विभागाचे सगळे अधिकारी वर्ग असेल, त्या सगळ्यांना आम्ही या निमित्तानं सांगू इच्छितो की भ्रष्टाचाराला कुठल्याही पद्धतीनं तुम्ही पाठीशी घालू नका। जी काय कार्यकर्त्याची जी मागणी आहे त्या मागणीला सकारात्मक घेऊन आपण या निमित्तानं न्याय द्यावा, या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी अशी आम्ही आपल्याला या निमित्तानं विनंती करतो। अशाच प्रकारच्या आमच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक व चालू घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा IHRPC न्यूज महाराष्ट्र। धन्यवाद।